गेल्या काही वर्षात शेखरने नामवंत वकील म्हणून मोठे नाव मिळवले होते. अत्यंत प्रामाणिक वकील म्हणून त्याची ख्याती चहूकडे पसरली होती. अन्यायाविरुद्ध उभं राहून जनतेची सेवा करण्याचे व्रत त्याने घेतले होते. शेखर, त्याची पत्नी कीर्ती व 2 मुलं वैष्णवी आणि विक्रम असं छान चौकोनी कुटुंब होतं. कष्ट, दया, प्रामाणिकपणा ही मूल्य जपत संसार छान चालला होता. पण एके दिवशी शेखरकडे अशी केस आली की जिच्यामुळे त्याच्या हुशार बुद्धीचा कस लागला. एका प्रसिद्ध नेत्याने केलेली अफरातफर तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीला माहीत झाली होती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन होईनासा झाला म्हणून ती व्यक्ती शेखरकडे आली. शेखरने योग्य सल्ला दिला व त्या नेत्यावर केस करायचे ठरवले. त्याच दिवशी शेखरला त्या नेत्याचा फोन आला व त्याने पैसे देऊन केस मिटवण्याची मागणी केली. न ऐकल्यास काही बरे वाईट होईल अशी धमकीही दिली. शेखरने बराच विचार केला. काही सिनियर वकिलांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितले काही वेळा सत्तेपुढे माघार घ्यावी लागते, पण शेखरच्या प्रामाणिक मनाला ते पटलं नाही. विचारांती प्रॅक्टिस सोडून त्याने जवळच्या लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळवली. वकिली करताना जेवढा पैसा मिळत होता त्या मानाने प्रोफेसर म्हणून शिकवताना खूपच कमी पैसा मिळत होता. त्यातच त्याच्या बाबांची बायपास, मुलांच्या ॲडमिशन्स, रोजचे खर्च यासाठी पैसा पुरत नव्हता. पण तो त्याच्या निर्णयापासून ढळला नाही. त्याची बायका मुले मात्र नाराज होती. त्यांच्या सुट्टीतल्या ट्रिप्स, नवे फोन, व्हिडिओ गेम, कपडे वगैरे सगळ्यांवर बंधने आली होती. चैनीच्या गोष्टी आता घरी येत नव्हत्या. एक दिवस 12वीत गेलेला विक्रम बाबांना म्हणाला, बाबा, या प्रामाणिकपणाच्या आहारी जाऊन आपण सगळी मज्जा घालवली. काही एन्जॉय करत नाही आपण. वैष्णवी म्हणाली, हो बाबा, पूर्वी कसे आपण सिंगापूर, नेपाळ वगैरे छान ठिकाणी फिरायला जायचो. आता साधे महाबळेश्वर जमत नाही. कीर्ती म्हणाली, शेखर, मुलांची चूक नाही. जेव्हा सगळे जग खोटेपणा करते तिथे एका खऱ्या माणसाचा काय निभाव लागणार. शेखरने चष्मा काढून लेकाकडे बघितलं. तो म्हणाला, विक्रम, एन्जॉय करणं म्हणजे काय नक्की सांग बरं. बाबा, प्रतीकला त्याच्या बाबांनी वाढदिवसाला मर्सिडीज कार भेट दिली. आकाशकडे आयफोनचं लेटेस्ट मॉडेल आहे. कसलं एन्जॉय करतात ते. मला कुठलीही गाडी चालेल, तुमची जुनी पण चालेल, पण तुम्ही ती पण देत नाही मला. विक्रम तावातावाने बोलला, जे हवं ते मिळालं की संपतात का मागण्या. हव्यास वाढत जातो विक्रम. त्या मृगजळाच्या मागे धावताना माणूस संपून जातो, पण मागण्या संपत नाहीत. आपल्याकडे भरपूर आहे. चांदीच्या चमच्याने नाही, पण स्टीलच्या चमच्याने तरी घास तोंडात जात आहे. सुखानं झोप लागत आहे. शेखरच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. विक्रम, गाडी चालवण्याची घाई नको. योग्य वेळ येईल तेव्हा मी गाडी देईन तुला. शेखर म्हणाला. मुलं काही न बोलता आपापल्या उद्योगाला गेली. बाबांना काही कळत नाही असा भाव तिघांच्या चेहऱ्यावर होता. त्या रविवारी विक्रम कावराबावरा होऊन बाबांसमोर येऊन उभा राहिला. बाबा, प्रतीकला पोलिसांनी अटक केली आहे. का रे, काय झालं. शेखरने व कीर्तीने विचारले. काल त्यानं गाडीने जाताना एका वयस्कर बाईंना धक्का मारला. त्या सिरियस आहेत म्हणे. त्याचे बाबा खूप मोठे राजकारणी आहेत, पण त्यांचेही काही चालले नाही म्हणे. तो क्षणभर थांबला व म्हणाला, बाबा, परवा मी काहीतरीच बोललो. तुम्ही काय शिकवत आहात ते मला आत्ता कळायला लागलंय. आय एम सो सॉरी. शेखरनं त्याला जवळ घेतलं. वैष्णवी शेजारी येऊन बसली. कीर्ती स्वयंपाक सोडून आली. शेखर म्हणाला, अरे, मी पण तुझ्या आजोबांशी मोटारसायकल हवी म्हणून भांडलो होतो. ते नाही म्हणाले तेव्हा यांना काही कळत नाही असं मलाही वाटलं होतं. पण मुलांवर प्रेम असणं म्हणजे केवळ त्याला हवं ते देणं नाही. त्यांच्याबरोबर वेळ घालवणे, त्याला बरोबर चूक शिकवणं, वाद झाले तरी याला प्रेम म्हणतात. कीर्ती, प्रतीकच्या बाबांनीच मला ती केस मिटवण्यासाठी बरेच पैसे देऊ केले होते. एक फ्लॅट व एक गाडी देऊ केली होती. कबूल करतो, मला क्षणभर मोह झाला होता, पण बाबांच्या तालमीत तयार झालेल्या मनानं दगा दिला नाही. मी त्यातून वेळीच बाहेर पडलो नसतं तर आजही त्या मेंदेपणात राहून कदाचित आत्ता या केसमधून प्रतीकला सोडवण्याची ही वेळ आली असती. मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. कोणालाही नावं न ठेवता विक्रम आणि प्रतीक यांच्या मैत्रीमध्ये अडथळा निर्माण न करता शेखरने आपला मार्ग निवडला होता. तत्त्व, मूल्य आणि विचारस्पंदनेने प्रतीकच्या बाबांहून कितीतरी पटीने श्रीमंत असलेल्या आपल्या बाबांकडे
मुलं व कीर्ती अभिमानाने बघत राहिली. या कथेच्या लेखिका ज्योती रानडे.